श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा आज तुला उशीर झाला, आज तू लवकर नाही का उठलास? तेव्हा तो बाळ स्वामींना म्हणाला, होय स्वामीरया, मला आज खूप झोप लागली. आईने मला उठवले आणि आई म्हणाली की स्वामी तुझी वाट बघत असतील, जा लवकर. असे ऐकून मी पटकन उठून सर्व आटपले आणि मी लगेच आलो. स्वामी म्हणतात, बाळा आता शांत बसून ऐक हो. स्वामी म्हणतात, बाळा तुमच्या नशिबात जर चांगले होणार असेल तर त्याची सुरुवात नेहमी कठीण परिस्थितीतून होत असते. आणि बाळा चांगल्या गोष्टी घडत नसतात, त्या घडवून आणाव्या लागतात. त्याच्यासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावे लागतात. कोणावर केलेले उपकार आणि कोणाला दिलेले शब्द आणि उपयोगी पडलेली माणसे हे कधीही कोणी विसरू नयेत. बाळा कधी कधी आपले निर्णय चुकतात म्हणून काय दुःखी व्हायचे नाही, कारण कधी कधी परिस्थिती माणसाला चुकीचे निर्णय घ्यायला लावते. स्वामी म्हणतात, आयुष्यात किती अडचणी आल्या तरी ध्येय मात्र सोडायचे नसते, कारण सूर्याच्या आडवे ढग आले म्हणजे सूर्याचे अस्तित्व संपत नसते. स्वामी त्या बाळाला म्हणतात, बाळा तुला समजले का? तेव्हा तो बाळ स्वामींना म्हणतो, होय स्वामीरया, स्वामी सांगा ना परत. स्वामी म्हणतात, बाळा तुमच्या आयुष्यात संपण्यासारखे काहीच नसते. एक नवीन सुरुवात नेहमी तुमची वाट पाहत असते आणि तुम्ही प्रयत्न करत राहा. सुरुवात नेहमी कठीणच असते. स्वामी म्हणतात, बाळा काही वेळा समोरचा आपल्यावर विश्वास ठेवतो पण त्याला कधी आपण धोका द्यायचा नसतो. अरे विश्वास हीच आपली कमाई असते आणि ठेवलेला विश्वास कायम निभावणे हीच आपली जबाबदारी असते. बाळा अजून काय तुला सांगू बाळा? तो बाळ स्वामींना म्हणतो की स्वामीराया सांगा ना परत. स्वामी म्हणतात, बाळा कोणाच्या वाईट परिस्थितीवर कोणी कोणाला कधीच हसू नये, हे मात्र माणसाने कायम लक्षात ठेवले पाहिजे. आणि जर का त्या वाईट परिस्थितीवरून कोणाची चेष्टा पण करू नये आणि जर केली तर परमेश्वराला पण ते आवडणार नाही. त्या उलट त्या व्यक्तीला आपण चांगली मदत केली तर त्याचे समाधान तरी होईल. ती व्यक्ती तुम्हाला मनातून चांगला आशीर्वाद देईल. पण बाळा काही इतर लोक असे असतात की एखाद्या गरीब माणसाला उगाच ठरतात, उगाच त्यांना त्रास देतात, पण हे सर्व वरून परमेश्वर पाहत असतो. हे त्यांचे कर्म वाईट असते. आणि काही लोक गरिबांना चांगली मदत करतात, त्यांचा सन्मान करतात, तेव्हा वरून परमेश्वर पाहत असतो, तेव्हा त्यांना परमेश्वर चांगला आशीर्वाद देतो. तर त्याचे चांगले कर्म असते बघ. म्हणजे कोणाचे वाईट कर्म करेल, कोण जर वाईट कर्म करेल तर त्याला वाईट फळ मिळणारच आणि कोणी जर चांगले कर्म केले तर त्यांना चांगलेच फळ मिळणार की नाही. म्हणजे जैसे कर्म तसे फळ. स्वामी म्हणतात, बाळा केव्हा पण माणसाने माणसांप्रमाणेच वागावे. कधीही कोणाचा तिरस्कार अपमान कधीच करू नये. सर्वांशी प्रेमाने वागावे. लगेच तो बाळ स्वामींना म्हणतो की स्वामीराया माझ्या शेजारी एक मुलगा राहतो, तो खूप श्रीमंत आहे, तो गरिबांना रोज नावे ठेवतो. स्वामीराया तो मला पण वाईट वाईट शब्द बोलतो. हे मी माझ्या आईला पण सांगितले तर माझी आई मला म्हणाली की त्याला बोलू दे, आपण लक्षच द्यायचे नाही. अरे अशी माणसे असतात ना, त्यांना चांगली माणसे आवडत नाही. स्वामीराया मी पण लक्षच देत नाही. तेव्हा स्वामी त्या बाळाला म्हणतात, बाळा तुझी आई तुला चांगले समजावून सांगते, वाईट माणसांच्या नादी कधी लागायचे नसते. स्वामी म्हणतात, बाळा आता ऐकशील का? उगाच मध्ये मध्ये बोलू नकोस, ऐका बाळा. बाळा आपल्याला दुसऱ्यांचे जरी चांगले करता नाही आले तर आपण त्याच्याशी प्रेमाने वागले पाहिजे. बाळा काही लोक असे असतात की एखाद्याच्या गरिबीला पाहून हसतात पण त्यांना कधीच मदत करणारे नसतात. काय उपयोग? माणसाचा जन्म घेऊन काही उपयोग होत नसतो. पण बाळा आपण मात्र असे करायचे नाही. सर्वांना मदत करायची, कोणाला हसायचे नाही. आणि कठीण प्रसंगात कोणी आपल्याला मदत केली तरी त्याची जाण आपण ठेवायची असते. बाळा विसरून कसे चालेल? बरोबर आहे ना? बाळ म्हणतो, होय स्वामीराया अगदी बरोबर आहे. स्वामी म्हणतात, बाळा तुला माहित आहे का, आपण जेव्हा मध्येच रस्ता विसरतो तेव्हा आपण एकदम भानावर येतो आणि आपण बोलतो की मी रस्ता चुकलो. तर आपण परमेश्वराची प्रार्थना करतो, आपली हाक परमेश्वर ऐकतो. लगेच कोणाच्या तरी रूपात कोणाला तरी आपल्याला रस्ता दाखवायला परमेश्वर पाठवत असतो. म्हणजे केवढा आहे परमेश्वर दयाळू. बघा बाळांनो, आपण मनापासून जर देवाचे नाव घेतले तर अशा वेळेस आपल्याला कामी येते.
आपण जरी एकटे असलो तरी देव आपल्याला पाहत असतो, आपले रक्षण करतो, काळजी घेतो. आपण जर वाईट मार्गावर जायला लागलो तर आपल्याला तो चांगला मार्ग दाखवत असतो. स्वामी त्या बाळाला म्हणतात, बाळा ऐकतोस ना का झोपलास? नाही स्वामीराया, मी डोळे बंद करून ऐकत होतो. स्वामी म्हणतात, बाळा परमेश्वराची साथ कधीच सोडू नकोस, कारण परमेश्वर जे फक्त तुमचा असतो. इतर लोक तुम्हाला सोडून जातील, पण परमेश्वर तसा नसतो. जितकी तुम्ही देवाची भक्ती कराल कायमचेच तुमचे चांगले होणार आहे. बाळा सोबत कोणी नाही म्हणून घाबरू नका, आम्ही आहोत ना तुमच्या पाठी. बाळा विश्वास असेल तर न बोलता सर्व काही समजून घेता येते, आणि जर विश्वासच नसेल तर बोललेल्या प्रत्येक शब्दाचा उलट अर्थ घेतला जातो. स्वामी म्हणतात, बाळा तुला समजले ना? तेव्हा तो बाळ स्वामीला म्हणतो, होय स्वामीराया, मला सर्व समजले. तुम्ही प्रत्येक वाक्याचा अर्थ अगदी समजावून सांगता. स्वामीराया अजून सांगा ना. स्वामी म्हणतात, बाळा तुला कंटाळा नाही का आला? नाही स्वामीराया, तुम्ही छान सांगता. प्रत्येकाने हा बोध घेतला पाहिजे की माझे स्वामीराया छान समजावून सांगतात. स्वामी म्हणतात, बाळा माणसाने जर पुढे जायचे असेल तर इतर लोकांकडे जास्त लक्षच देऊ नये. आपला प्रयत्न हा चालूच ठेवायचा. लगेच काय आपण पुढे जात नसतो आणि लगेच काय आपली प्रगती होत नसते. अरे हळूहळू सर्व होते, पण अगदी तुमचे कायमचे चांगले होणार आहे. तुम्ही म्हणाल की आम्ही इतकी मेहनत करतो, प्रयत्न करतो, तरी आमच्यात अजून सुधारणा कशी झाली नाही असे तुम्हाला नेहमी वाटते ना. पण थोडा संयम ठेवा, विजय हा तुमचाच होणार आहे. अरे तुम्ही परीक्षेला गेला आणि तुमचा पेपर पूर्ण झाला आणि शिक्षकांना तुम्ही पेपर देता तेव्हा तुम्ही लगेच पास होता का? नाही ना. त्यासाठी शिक्षकांना पेपर तपासावा लागतो आणि नंतर ते त्यातून गुण काढतात. तेव्हाच तर समजते ना तुम्ही पास झालाय का नापास. स्वामी म्हणतात, बाळा तुझ्या लक्षात आले का? बाळ म्हणतो की होय स्वामीराया, मला सर्व समजले. स्वामी म्हणतात, बाळा तू खूप हुशार आहेस. बाळ म्हणतो, स्वामीराया तुमचे रोज मी विचार ऐकून हुशार झालो, आणि तुमचा हात माझ्या पाठीवर नेहमीच असतो ना, आणि आमचा तुमच्यावर खूप विश्वास आहे. स्वामी म्हणतात, बाळा असाच ठेवा विश्वास आमच्यावर, तुमचे चांगलेच होणार आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीच कमी पडू देणार नाही. स्वामी म्हणतात, बाळा तू घरी जात नाहीस का? बाळ म्हणतो, स्वामीराया रात्र झाली आहे, मी जाऊ का घरी? हो जा, नीट जा हा. श्री स्वामी समर्थ.